लेट पण थेट काही कारणाने जर संक्रांत साजरी नाही करता आली तर आपण रथसप्तमीला संक्रांत साजरी करू शकतो आणि ती एवढी भारी होईल ना मला सुद्धा वाटलं नव्हतं। आदल्या दिवशी मिक्स भाजी ज्याला की खेंगट म्हणतात आणि तिळाची भाकरी असं जेवण करायचं असतं। म्हणजे आदल्या दिवशी भोगी करायची आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत करायची। लवकर उठून देवपूजा करून घेतली आणि त्याचबरोबर बघू शकता मेहंदी सुद्धा काढली होती। संक्रांतीला जमलं नाही म्हणून मला एवढे सारे जर आले होते ना। पोळ्यांचा सुद्धा बेत होता, इकडं पुरण शिजत होतं, इकडं माझी आमटीची सुद्धा तयारी चालू होती आणि कोथिंबीर वडी सुद्धा बनवणार होते। आता या वेळेस ना एवढ्या भारी पोळ्या झाल्या होत्या ना, पोळ्या बघूनच मूड फ्रेश झाला होता। त्यानंतर मस्त रेडी झाले होते। आता संक्रांतीला घेतलेली साडी तुम्ही तर बघितलीच होती आणि असा कलर सुद्धा नव्हता आणि मला तरी वाटतंय भारी दिसत होती। तुम्हाला कसा वाटला लुक नक्कीच कळवा। आता आम्ही विचार सुद्धा केला नव्हता की एवढ्या साऱ्या मैत्रिणी जमा होतील आणि एवढी भारी संक्रांत साजरी होईल। याचा पूर्ण ब्लॉग आपल्या चॅनलवरती आला आहे, नक्की बघा। त्यानंतर रात्री होतं हळदी कुंकू, त्याचा व्हिडिओ उद्या येईल। आजच्या पुरतं एवढंच, बाय।